नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाचे बिस्किटे कसे बनवायचे ते सांगणार आहे। मित्रांनो, हे बिस्किट तुम्ही 1 ते 2 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकतात। त्यातल्या त्यात चहासोबत अतिशय कुरकुरीत हे लागतात। तर ते कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 3 चमचे येथे मी तूप घेतलेला आहे, त्यानंतर 2 वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपले साहित्य येथे कंप्लीट झालेले आहे। सॉसपॅन मध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, त्याच वाटीने मी 1 वाटी येथे पाणी घातलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला गुळाचं उकळून घ्यायचं आहे। येथे आपल्याला अजिबात पाक वगैरे करायचा नाही किंवा एकतारीचा असा पाक वगैरे असतो तसाही करायचा नाही। फक्त आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे आणि एक उकळ काढून घ्यायची आहे पाण्याची। अशा पद्धतीने आपल्याला हा गूळ येथे मेल्ट करून घ्यायचा आहे। आता गुळाच्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। गॅस बंद करूया आणि हे पाणी आपल्याला 2 ते 3 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवूया। त्यानंतर आपण हे गाळून घ्यायचं आहे। बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा यामध्ये पांढरे तीळ घ्यायचे आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे। त्यानंतर यामध्ये 3 चमचे तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तुपाचं मोहन सगळीकडे लागायला हवं, या पद्धतीने आपल्याला हे तूप येथे पिठाला लावून घ्यायचं आहे। तर हाताने मी छान असं हे चोळून घेणार आहे। त्यानंतर हा गोडाचा पदार्थ असल्यामुळे यामध्ये अगदी चिमूटभर मी येथे मीठ घातलेलं आहे। मीठ पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकतात, पण मिठाने एक बॅलन्स राहतो गोड पदार्थासाठी, त्यासाठी आपण येथे मीठ ॲड केलेलं आहे। तर सगळ्या बाजूंनी पिठाला छान असं मोहन लागलं गेलेलं आहे। आता आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं ते चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि जेवढं लागेल त्या पद्धतीने आपल्याला इथे ॲड करायचं आहे। तर इथे ना मी 2 चमचे पाणी आपलं उरलेलं आहे ते मी साईडला केलेलं आहे। आता गहू ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने तो पाणी शोषत असतो, त्यामुळे इथे ना मी गुळाचं पाणी अगदी सुरुवातीला कमी ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपली कणिक पातळी व्हायला नको आणि आपले बिस्किट हे कुठेही खराब होणार नाही। या पद्धतीने आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे। या पिठाला आपल्याला बिस्किटाचा शेप द्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला हे पीठ अशाच पद्धतीने मळायचं आहे। आता येथे ना उर्वरित पाणी मी थोडं साईडला करून घेतलेलं आहे। हे कंप्लीट 2 ते 3 चमचे पाणी आपल्या साईडला निघालेलं आहे। आता व्यवस्थित पद्धतीने येथे ही कणिक मळून घ्यायची आहे। कणिक व्यवस्थित अशी मळल्या गेलेली आहे। इथे आपण थोडंसं तूप लावणार आहे, जेणेकरून वरची कोटिंगसुद्धा छान येते आणि कणिक छान अशी मुरते। तर ही कणिक तुम्ही कंप्लीट 1 ताससुद्धा अशा पद्धतीने भिजू घालून ठेवू शकतात। मग पुढे काही प्रोसेस आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे। तर 15 मिनिटांसाठी कणिक व्यवस्थित अशी भिजू देऊया। 15 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते की आपली कणिक कशी झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपली कणिक व्यवस्थित अशी मळल्या गेलेली आहे। आता याचे 2 भागामध्ये डिवायडेशन करून घेऊया। तर मी याचे 2 गोळे करून घेतलेले आहे। आता एक गोळा कणकेचा घ्यायचा आहे, व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। आता आपल्याला याची ना मोठी अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि ही चपाती लाटत असताना आपल्याला चपाती पूर्णतः जाडही नाही आणि पूर्णतः पातळही नाही, अगदी मध्यम स्वरूपाची आपल्याला ही लाटायची आहे, जेणेकरून आपले जे बिस्किटांचा जो आकार आहे तो व्यवस्थित असा येईल आणि बिस्किटसुद्धा कुरकुरीत होईल। येथे मी मध्यम स्वरूपाची पसरट अशी चपाती लाटून घेतलेली आहे। मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला लाटायची आहे। तर मध्यम स्वरूपाची मी जाडसर अशी चपाती येथे लाटून घेतलेली आहे। तर बिस्किटे कट करण्यासाठी मी येथे ग्लासचा वापर केलेला आहे, तुम्ही कुठल्याही कटरचा वापर येथे करू शकतात। आता बिस्किटांना व्यवस्थित असा शेप दिला गेलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी येथे काढून घेणार आहे। आता हे बिस्किटे आपल्याला तेलामध्ये फुगू नये त्यासाठी आपल्याला येथे चमच्याच्या साहाय्याने तुम्ही येथे डॉट्स पाडू शकतात, पण मी येथे टूथ पिन घेतलेली आहे। टूथ पिनने मी सगळ्या बिस्किटांवर छिद्रे असे पाडून घेणार आहे। येथे आपण सगळ्या बिस्किटांवर छिद्रे पाडून घेतलेले आहे। एक महत्त्वपूर्ण टिप मी येथे तुम्हाला देणार आहे।
हे बिस्किटे आपल्याला पंख्याच्या हवेखाली अर्धा ते 1 तासासाठी छान असे वाळू द्यायचे आहे, जेणेकरून याला बिस्किटांचा आकारही येणार आहे आणि ते कडक होतील। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही 5 ते 10 मिनिटंसुद्धा पंख्याखाली ठेवू शकतात। आपल्याला येथे पंख्याखाली 15 ते 20 मिनिटांसाठी कमीत कमी ठेवायचे आहे। तर येथे ना मी याच पद्धतीने सेकंड बॅचसुद्धा करून घेणार आहे। संपूर्ण बिस्किट इथे रेडी झालेले आहे। सेकंड बॅचसुद्धा आपण तयार केलेली आहे। हे बिस्किटंसुद्धा पंख्याखाली वाळू देऊया। तर आता एकीकडे ना कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे। तेल सुरुवातीला आपल्याला हलकंसं गरम करायचं आहे, खूप जास्त नाही। आता हे जे ना आपण 15 ते 20 मिनिटं पंख्याखाली छान असे वाळवून घेतलेले आहे। याच्याने होतं असं की याला ना एक बिस्किटाचा शेप येतो आणि त्यातल्या त्याने खूप कुरकुरीत होतात। तर मी तुम्हाला पुढे तळल्यानंतर सांगणारच आहे। तर आपल्याला जास्त दिवस ही बिस्किटं ठेवायची आहे, त्यातल्या त्याला बिस्किटांचा शेप द्यायचा आहे आणि ते अगदी बिस्किटांसारखेच लागतात। त्यामुळे ना आपल्याला ही प्रोसेस करणे गरजेचं आहे। आता हलक्या गरम तेलामध्ये आता ह्या पुऱ्या आपण ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित अशा आता आपल्याला ह्या फ्राय करायच्या आहे। तर एकीकडून आपल्याला हलक्या गरम तेलामध्ये एक साईड छान अशी झालेली आहे। आता दुसऱ्या साईडने आपल्याला पलटी करायची आहे। तर याला ना आपल्याला सुरुवातीला गोल्डन रंग येईपर्यंत छान असे ना हलक्या गरम तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। ते एक साईड आपली व्यवस्थित अशी झालेली आहे। आता दुसऱ्या साईडनी ही पुरी आपण पलटी करून घेऊया। दोन्ही साईडनी हलक्या गरम तेलामध्ये व्यवस्थित असे हे कुरकुरीत असे बिस्किट झालेले आहे। आता आपल्याला ह्या पुऱ्यांना बिस्किटांच्या फॉर्ममध्ये न्यायचं आहे। तर मी येथे ना टेम्परेचर थोडंसं हाय ठेवलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला हलक्या गरम तेलामध्ये तळायचे आहे आणि नंतर ज्या वेळेस हे छान असे आतून कुरकुरीत झालेले असतात, दोन्ही साईडनी लालसर अशा रंगावर आलेले असतात, त्यानंतर तुम्हाला गॅसची फ्लेम हाय करायची आहे। आता या बिस्किटांना आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडनी व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडनी व्यवस्थित असं हे आपले बिस्किटं छान असे रेडी झालेले आहे। अतिशय कुरकुरीत आणि मस्त हे बिस्किटं तळल्या जातात आणि ना सुरुवातीला हे बिस्किटं थोडेसे नॉर्मल असे आपल्याला नरम वाटतात, पण ज्यावेळेस हे थंड होतात त्यावेळेस हे अतिशय कुरकुरीत होतात। तर मी एका प्लेटमध्ये हे बिस्किटे काढून घेणार आहे। तर तुम्हाला अगदी जवळून दाखवते की कशा पद्धतीने झाले। तर सुरुवातीला हे गरम गरम असल्यामुळे थोडेसे नरम वाटतात, पण नंतर अतिशय कुरकुरीत होतात। आता मी सेकंड बॅच पण याच पद्धतीने रेडी करून घेणार आहे। तर इथे तुम्ही बिस्किटं बघू शकता, हे गरम बिस्किटं आहे आणि हे बिस्किटं मी येथे थंडे करून घेतलेले आहे। तर हे बिस्किटे ना जसजसे थंडे होतात तसतसे याला कुरकुरीतपणा येतो आणि हे छान असे कडक होतात आणि हे बिस्किटं आपण चहासोबत सुद्धा खाऊ शकतो, इतक्या सुरेख पद्धतीने होतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले बिस्किटे ते रेडी झालेले आहे। मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते की कशा पद्धतीने हे बिस्किटं झालेले आहे आणि अतिशय कुरकुरीत होतात। हे बघा, अशा पद्धतीने अतिशय छान याला ना बिस्किटांचा शेप आलेला आहे आणि तुम्ही एकदा तयार करून बघा। महिनाभरासाठी 2 महिन्यासाठी तुम्ही स्टोअर करा, मुलांना हलक्या भुकेमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता, इतक्या सुरेख पद्धतीने होतात। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।